लोणावळा वुमेन्स फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य महिला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ब्रिंदा गणात्रा यांनी लोणावळ्यातील महिला वर्गांसाठी व शालेय विद्यार्थिनींसाठी IPS सत्यसाई कार्तिक यांच्याशी संवाद अशा कार्यशाळेचे आयोजन केले होते. यात असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी IPS ऑफिसर सत्यसाई कार्तिक, PSI माधवी देशमुख यांनी महिलांना सुरक्षेबाबत सूचना दिल्या. तसेच महिलांनी प्रश्न विचारून आपल्या मनातील भीती, शंका दूर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपर्णा गायकवाड यांनी केले व आभार पल्लवी पाटील यांनी मानले. नमस्ते. नमस्ते. मैं ASP सर कार्तिक का और आप सभी महिलाओं का बहुत बहुत स्वागत करती हूँ. हम महिलाओं को बहुत सारे काम रहते हैं, वो सब छोड़ के आप ये कार्यक्रम में आए तो मुझे बहुत ही ज़्यादा खुशी हो रही है. हमारे साथ मिसेस देशमुख है जो नोडल ऑफिसर है और उनका पूरा स्टाफ. मैं आप सभी का स्वागत करती हूँ. सर अपने पास आए हैं तो मुझे आपको ये बताना ज़रूरी है कि हम बहुत ही ज़्यादा भाग्यशाली हैं कि हमको ऐसे ASP सर मिले हैं जिनको सिर्फ और सिर्फ समाज को कैसे सुधारना और अच्छी बातें कैसे आगे ले जाना वो ही उनका काम है. मुझे लगता है सर समाज कारण में आपको कभी भी कोई भी चीज़ की मदद की ज़रूरत पड़े तो हमारी टीम हमेशा आपके साथ रहेगी. शायद आपने उसका एक्सपीरियंस भी किया होगा. मेरी टीम अभी पुलिस की सेवा में जो स्वयं सेवक होते हैं त्यांना गुड टच बॅड टच काय आहे मुलींना आणि त्यांना काही त्रास होत असेल असाच जे पण त्यांच्यासोबत त्रास होत असेल तर ते निवारण्याचा प्रयत्न करतात आणि कायद्याचं बिनॉलेज देतात. ठीक आहे. ह्याच्यासाठी आमचं एक निर्भय पथक पोलीस स्टेशन स्तरावरती कार्यरत आहे आणि पोलीस काका पोलीस भीती त्याचाच एक भाग आहे जे शाळेला जाऊन माहिती देतं, त्यांचे काही प्रॉब्लेम तक्रारी असेल तर ऐकण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. हे पोलीस स्टेशन स्तरावर आहे आणि नोडल स्तरावर माझा भरोसा असेल आहे. भरोसा असेल त्याच्यात तुम्हाला मी ह्यापूर्वी सांगितलं आहे की महिला संदर्भाचे इश्यूज, बालकांचे आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांच्या संदर्भाचे जे पण काही इश्यूज असतील ते रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ज्येष्ठ नागरिक इथे भरपूर दिसतात. पुणे म्हणजे ग्रामीण घटकामध्ये कंप्लेंट्स येत नाहीत कारण का तर ग्रामीण भागात एक मानसिकता दिसून येते की महिला म्हातारी कोपऱ्यात बसली तर असू दे काही हरकत नाही म्हणून तिला सांभाळतात व्यवस्थित. पण शहरामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. ग्रामीण घटकात एवढं दिसून येत नाही. पण ज्येष्ठ नागरिकांचे जे पण काही मुलगा सांभाळत नाही, मुलगी सांभाळत नाही, सून त्रास देते, बिंदास येऊ शकता. फक्त सूनच कंप्लेंट नाही करू शकत, सासूही करू शकते. त्याच्यामुळे सुनांना तुम्ही पण चांगलं राहायचं. ओके. ठीक आहे. आता खूप त्रास होत असेल तर कुठेही तुम्ही मुलींनो कुठेही तुम्ही असाल तर एक हेल्पलाईन सांगते तुम्हाला. डायल 112 डायल करायचा 112. तो लगेच आमच्या पुणे ग्रामीण कंट्रोलला येतो. तिथून कॉल लागल्यानंतर तो आम्हाला ट्रान्सफर होतो कन्सर्न पोलीस स्टेशनच्या हद्दीत. लगेच तुम्हाला एक 5 मिनिटाच्या तुम्हाला मदत मिळते. सो बी कम्फर्टेबल. घाबरू नका, अत्याचार सहन करू नका. आम्ही तिथे आहोत. जिथे जिथे तुम्हाला गरज आहे नक्की आम्ही आहोत. सो तुम्हाला जर वाटत असेल पर्सनली की माझा नंबर तुम्हाला हवा असेल तर तो माझा नंबर पण तुम्ही घेऊ शकता. मग 9403660899 PSI देशमुख. तुम्हाला कोणताही प्रश्न पडला असेल, कोणताही त्रास होत असेल तर बिलकुल सहन करू नका. 9403660899. तुम्हाला कोणताही त्रास होत असेल महिला वर्गानो, शेवटपर्यंत सांगते महिला लहान मुलींनो तुम्ही सुद्धा कोणताही त्रास होत असेल तर मला कळवा. मला ॲटलिस्ट मी त्या पोलीस स्टेशनला कळू शकते. ठीक आहे. आतमध्ये पोलीस असतो हा थोडासा जागरूक करायचा प्रयत्न मॅडमनी केलेला आहे. मला वाटतं झालं ना जागरूक सगळ्यात आतला पोलीस की नाही? हो की नाही? जोरात बोला. सारे women from my age, it being a pressing concern, I think it is very disheartening for me because as many great personalities becomes an opportunity for them to develop their confidence and also navigate the world independently. After this, I'd like to talk about the role of police department, especially since all the women here are from Lonavala. The kind of work that Pune Grameen Police and Lonavala Police are doing. So we have initiated, they have come up with an initiative called the Nirbhaya Pathak,
Nirbhaya Patak, we have a dedicated staff of women officers and women personnel who work on creating awareness to women and the girl children and also to men on sensitizing. जैसे मैडम आप बोले थे आप अभी बचपन में सभी बोलते हैं कि आपके पेरेंट्स भी बोलते हैं इट्स द बिगेस्ट क्राइम मोर देन द क्राइम दैट हैज बीन कमिटेड इज इवन बिगर देन द क्राइम दैट हैज बीन कमिटेड इवन माय पेरेंट्स हैड द सेम not my father but my mother had the similar problems that women are facing, the girl children are facing. आप जब तक वो पॉक्सो एक्ट के सेक्शंस भी अट्रैक्ट हुए थे, so we had taken up that case on a fast track basis. I had taken up the investigation of that case and we have submitted the charge sheet within 7 days. So we are a step ahead and we are willing to help women in overcoming their problems. Okay, so आप ये सोचने मत रहिए कि पुलिस को हम बताने से कुछ हो जाएगा, हमें फिर से त्रास होगी अगर पुलिस को बताएंगे. So that is completely wrong and I urge you to come forward and voice your concerns to us. Okay, we have started so many initiatives since I came, the cleanliness initiative, the marathon, the Lonavala Police Swayam Sevak to deal with traffic and crowd management. So all these initiatives are these are steps to move closer to people. ऐसा नहीं है कि मैं पुलिस हूँ, मैं एक IPS ऑफिसर हूँ, मेरे पास कोई आना नहीं चाहिए, ऐसा नहीं है. All these initiatives or the sessions that we conduct, we are moving a step closer to the people. So we urge you to replicate the same. Right? Finally, all these things aside, the law enforcement, the policies, strategies, all these aside, but I think what is most important is we need a change in the cultural paradigm. We need a cultural shift. So we need to inculcate a value system in the children as well as in the citizens that fosters gender equality and women empowerment. For instance, मैं मेरा example share करता हूँ आपसे. I have been fortunate enough to grow in an environment where the women around me have been progressive, forward-thinking, and independent. Be it my mother, my sister, my grandmothers, even my wife now, and my mother-in-law. And all the women sitting here, I'm sure, are very progressive. This kind of the values that my mother and my father have inculcated in me, it had helped me to become a person today who respects gender equality and who fights for women empowerment. So today here I am, I truly stand up for gender equality and I don't support gender-based violence. So this kind of value system needs to be inculcated in our children. Be it in schools, in colleges, most of you here are teachers, are parents. You need to inculcate this value system which supports gender equality right from the childhood together. And this is my request that we all need to strive towards fostering an environment where women can pursue their dreams and aspirations without any fear So I urge each and every one of you to come together and work for women empowerment. And we police department are always with you. We are a step ahead and we are working for creating a gender-free, gender-just society and a violence-free society for women. Thank you. I once again thank सीनियर सिटीजन, आप लेडीज के लिए, महिलाओं के लिए, बच्चों के लिए, लेकिन हम लोगों को अपने परिवार के साथ रहना है, तो वो परिवार ठीक होना चाहिए. जितना हम लोगों को ये मिला है वैसा ही नॉलेज उन लोगों को भी मिलना चाहिए कि ये पनिशमेंट है, ये करना चाहिए, नहीं करना चाहिए. जैसे परिवार में जो हमारे भाई है, पिताजी है, चाचा है, वो नहीं जानते, वो हक समझ के हर चीज में वो एक्सेप्ट करते हैं. तो ये बहुत जरूरी है कि उनके लिए भी ऐसा कुछ प्रोग्राम करना है, दोनों को भी एक जैसा ये नॉलेज मिलना चाहिए, ये मुझे लगता है. Men should be sensitized
This is personally my opinion. हाँ, करना बहुत ज़रूरी है इंस्टेड ऑफ विमेन या फिर गर्ल्स को करने से। सो हम लोग ऐसे सेशंस ऑर्गेनाइज करते हैं पुलिस के थ्रू। ये जस्ट नॉट जस्ट विमेन के ऊपर फोकस करेंगे, बट ऑल सेक्शंस ऑफ द सोसाइटी विल बी फोकस्ड ऑन। मॅमनी खूप छान समजवलं 374 18 all these articles she has explained. So I have a basic doubt. In these articles we know that the victim is a woman. We know that. But what about the criminal? Whether the criminal can be जो crime करता है वो भी एक औरत ही होनी चाहिए या मर्द ही होना चाहिए या औरत भी हो सकती है? Because when the comment comes, like आपने बोला कि अश्लील comments हो सकते हैं, हाँ, any sexual harassment or anything. So whether always the victim is the woman, of course, but what about the who does the crime? जेव्हा काही होत होतं की आरोपी हा प्रत्येक वेळेस पुरुषच असायला पाहिजे का की महिलाही असू शकते? तर महिला ही आरोपी असू शकते, तिच्या विरोधात पण गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या ट्रॅफिकचा सामना करावा लागत होता, तो अगदी प्रॉब्लेम आमचा सुटलेला आहे. महिला कोणीही एखाद्या कामानिमित्त जर बाहेर पडायचं म्हटलं सॅटर्डे संडे, तर अगदी 10-15 मिनिटाच्या कामासाठी आम्हाला 1-2 तासाचा वेळ द्यावा लागत होता. तर सर्वप्रथम तुम्हाला खूप धन्यवाद. आणि मी इथं मॅडमला सांगू इच्छिते, माझा प्रश्न नाहीये, मला मी माझ्या तुंगारी गावातल्या एका मुलीचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे थोडासा सेलला आले होते आणि तुमच्या माध्यमातून तिचा प्रश्न अगदी उत्तम प्रकारे सोडवला गेला. आज त्या मुलीचं दुसरं लग्न झालं आणि ती खूप सुखात आहे. सोडवले जाणार आहेत कारण त्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. थँक्यू. जनरेशन फ्रॉम स्मॉलर टू यंगर एंड ओल्ड एज, सब लोग ना अपना सोशल अकाउंट यूज करते हैं, जैसे इंस्टाग्राम है, फेसबुक है और बहुत सारे, तो उसमें भी बहुत कुछ ऐसे हैक्स हो जाते हैं या उसमें भी क्राइम होते हैं. तो वो चीज़ लगाना में है क्या, यानी उसके रिलेटेड कुछ कर सकते हैं क्या? साइबर पुलिस स्टेशन है विच इज ओनली डेडिकेटेड टू डीलिंग विद साइबर क्राइम्स. जो भी साइबर क्राइम्स होते हैं, जैसे आपने बोला है हैकिंग, अकाउंट हैकिंग या इम्पर्सनेशन, ऐसे कोई भी क्राइम्स होते हैं उसको डील करने के लिए वी हैव सेपरेट साइबर पुलिस स्टेशन. आप जो भी आपका कंप्लेंट है, अगर आपके कुछ साइबर फ्रॉड हुआ है आपके थ्रू, तो आप कोई भी पुलिस स्टेशन में जाके कंप्लेंट दे सकते हैं. वो हमारे ऊपर सडन अटैक करें और आजू बाजू में कोई भी नहीं रहे, तो फिर हम हेल्प कैसे करेंगे? मतलब खुद की और फोन भी नहीं रहा और फिर कॉल कर कैसे करेंगे? तू आरडाओरड करू शकतेस. पहिली गोष्ट त्याला सांगू शकतेस डिनाय करणं की हे तुझे करतोस ना ते स्टॉप कर. मी पोलीस स्टेशन ॲटलिस्ट आपल्या हातात काही नसेल तर आपण ॲटलिस्ट स्वतःच्या सेल्फ प्रोटेक्शनसाठी ओरडू तर शकतो, सांगू शकतो की स्टॉप, इथेच थांब, त्रास नको दिवस नसा पोलिसांना करते. ह्या 2 गोष्टी करू शकतेस. आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक नक्की येतात, ते नक्की मदत करतात. जर सेल्फ तुला कराटे वगैरे येत असतील तर वेल अँड गुड, एक पंच द्यायचं कोण. निर्भया पथक के थ्रू हम कोशिश करेंगे कि कोई प्राइवेट ऑर्गेनाइजेशन से टाई अप करके सारे स्कूल्स में सेल्फ डिफेंस मैकेनिज्म सिखाने की कोशिश हम लोग करें. If it is one small story, my friend was and we both was best friend, and her family was so much, her stepmother was beating, her stepmother was not giving nicely food, and her stepmother was really, it was too different condition, and she was not having courage to tell, and her aunt was with her. That's why I and her aunt, we have gone to police station, and this is a personal encounter with me that I had on cyber crime. I went to the police station, but they just gave me the email ID where I had mailed whole detail what has happened. I had to get from there, so I didn't even get anything like no refund and पैसा तो नहीं. okay. मोस्टली सैटरडे संडे जो टूरिस्ट आते हैं लोनावला में, एंड बहुत सारा क्राउड होता है, तो मोस्टली मी चोरी झाली. प्लस काल रात्री
कोणता गँगने एका मुलाला म्हणजे कोणाला तरी अडवलं, त्याच्यानंतर मग तिथे ते पोलिसांची गाडी आली, 2-3दा पोलिसांची गाडी आलेली आहे. त्याकडे फोन येतो, आम्ही लगेच तात्काळ पोलीस तुमच्या मदतीला असतो. आणि ह्यानंतर दुसरं सांगते, महिला दक्षता समितीला असाच तुमचा प्रॉब्लेम सांगा, इव्हन पोलीस स्टेशनला एक अर्ज देऊन ठेवा, जेणेकरून तुमची वारंवार त्या बिटामध्ये राहणारे जे अंमलदार असतात ते तुम्हाला भेट देतील, तुमची काळजी घेतील. ठीक आहे मॅडम. When it comes to problems like water का ये सब, then the concerned department किया है. मैं धन्यवाद करती हूँ PSI मैडम देशमुख मैडम का, जिन्होंने हम महिलाओं को कैसे सजग रहना चाहिए ये बताया है. मैं सभी महिला आरक्षकों का भी धन्यवाद करती हूँ. साथ ही मैं वृंदा अनीश गणात्रा जी को भी धन्यवाद देती हूँ कि उन्होंने लोनावला वुमेन्स फाउंडेशन के माध्यम से हम सभी महिलाओं को प्रोत्साहन देते हुए एक साथ जुड़े रहने के लिए एक अच्छा मंच प्रदान किया है. मैं आज यहाँ उपस्थित सभी महिलाएं, शिक्षिका, विद्यार्थीगण, ज्येष्ठ नागरिक, हमारे सभी कोर टीम मेंबर्स, इन सभी का धन्यवाद करती हूँ. आशा करती हूँ कि आने वाले समय में हम इसी तरह मिलजुल कर लोनावला को प्रगति की तरफ ले जाएंगे. धन्यवाद.